8 डिसेंबरचा आजचा ठरलं तर मग आणि नशिबांचा महासंगम असा 2 सिरियलचा मिक्स रिव्ह्यू आज मी तुम्हाला देत आहे. तर पहिला भाग मी मगाशीच टाकलेला आहे. आता दुसऱ्या भागामध्ये काय होतं ते पाहूया. आपण पहिल्या भागामध्ये पाहिलेलं होतं की महिपतला त्या नागेश्वरनी त्याच्या वाड्याच्या वरच्या रूममध्ये बंद करून तो बाहेरून कडी लावून बाहेरून गेलेला असतो की मी पुढची काहीतरी सोय बघतो म्हणून. आता वरच्या मजल्यावरती त्याच ठिकाणी रुद्र आणि अर्जुन जो आहे तर ते दोघं जण एकमेकांशी बोलत असतात. आता त्याच वेळेला त्या रूमच्या बाहेरपर्यंत दोघेजण येतात. तोपर्यंत रुद्रला कोणाचा तरी फोन येतो. तर रुद्र म्हणतो 1 मिनिट मी माझा 2 मिनिटातच फोन पूर्ण करून येतो. अर्जुन म्हणतो ओके टेक युअर टाईम असं अर्जुन म्हणत असतो आणि अर्जुन तिथेच उभा राहतो. आता इकडे महिपत आतल्या खोलीमध्ये असतो तर तो आतून जो आहे तर तो दरवाजा वाजवत असतो. आता बाहेरून अर्जुनला आवाज येतो की या खोलीमध्ये की कोणीतरी आतून दरवाजा वाजते आणि पाहतो तर बाहेरून तर रूमला कडी असते आणि महिपत आतमध्ये म्हणत असतो की आजपर्यंत हा महिपत शिकरे एवढे कान करून कधीच अडकला नाही, पण त्या अर्जुन पायी ह्या चाल भिंतीत मी अडकून पडलो असं महिपत आतमध्ये बोलत असतो. पुन्हा दरवाजाकडे येऊन दरवाजा वाजवतो, पुन्हा अर्जुन बोलतो. हे सगळं महिपतचं आतून चालू असतं आणि बाहेरून अर्जुनला सतत संशय येत असतो की आतमध्ये कुणीतरी आहे आणि ते आतमधून दार वाजवतंय म्हणून. आता अर्जुन विचार करतो आतमध्ये कुणीतरी असेल का, आतमध्ये कुणी अडकलेलं तर नाही आहे ना असा अर्जुन विचार करतो. आणि आता अर्जुन त्या रूमच्या जवळ जात असतो आणि ती रूम उघडून तो आतमध्ये जाणार आहे अर्जुन. आणि आता आतून इकडे महिपत जो आहे तर तो फेऱ्या मारताना आपल्याला दाखवलेला आहे. तर अतिशय थरारक असा सीन दाखवला आहे. तुम्ही टी व्हीवरती आजचा महासंगम एपिसोड बघायला अजिबात विसरू नका. खूपच छान आणि जबरदस्त असा एपिसोड दाखवलेला आहे. अर्जुन आता लवकरच महिपतच्या जवळ पोचणार आहे आणि कारण महिपत जो आहे तर तो तुळजापूरमध्ये नागेश्वरच्या घरी लपून बसलेला असतो. आता अर्जुन ही तुळजापूरमध्येच आहे. आता नक्की काय होईल पुढच्या भागात आपण पाहूया. आता अर्जुन रूमचा दरवाजा उघडतो आणि रूममध्ये येतो आणि पाहतो तर तिथे कुणीच नसतं. इतक्यातच पटकन महिपत अर्जुन आत येईपर्यंत एका बाजूला जाऊन लपलेला असतो. आता आपल्याला तसं दाखवलेलं आहे आणि अर्जुन शोधतो रूममध्ये पण त्याला तर कुणीच दिसत नाही. अर्जुन म्हणतो अरे इथं तर कुणीच नाही आहे आणि त्याला तर भास झालेला असतो की रूमचा दरवाजा आतून कुणीतरी वाजवतोय म्हणून. अर्जुन इकडे तिकडे शोधतो पण त्याला कुणी काही दिसत नाही आणि इकडे महिपत हातामध्ये गन घेऊन तयार असतो की जर का अर्जुन त्याच्याकडे आला तर सेफ्टीसाठी म्हणून महिपतने बंदूक घेऊन थांबलेली असते. आता इथं आपल्याला दाखवलेलं आहे अर्जुन महिपतपर्यंत पोचणारच. अर्जुनचा हात तो पुढे नेतच असतो महिपतपर्यंत. तोपर्यंतच रुद्र त्याला पाठीमागून येतो आणि म्हणतो अर्जुन अरे इथे काय करतोय, सी माझी रूम नाही आहे चल असं म्हणून अर्जुनला रुद्र जो आहे तर तो घेऊन जातो. आता महिपत एकदम सुटकेचा विश्वास टाकतो की बरं झालं आता आपल्याला कोणी पाहिलं नाही म्हणून. आता अर्जुन आणि रुद्र तिथून निघून जातात. आता आपल्याला दुसरा भाग दाखवलेला आहे. गिरिजा आणि सायली दोघेजण एकमेकीला भेटतात. गिरिजा लगेचच रडत रडत सायलीकडे येते आणि म्हणते बरं झालं तू आलीस, ती मला खूप बरं वाटलं तू आलीस ते आणि मला ना खूप एकटं एकटं वाटत होतं ग. त्यावर सायली म्हणते अगं ए वेडाबाई असं कुठं असतं का, आनंदाच्या क्षणी असं डोळ्यातून पाणी कशाला काढतेस तू. आता पुढे म्हणते सायली म्हणते की मी रुद्रना भेटले बरं का, माणूस म्हणून खूपच चांगले आहेत ते. आणि आता इकडे घराच्या वरच्या मजल्यावरती रुद्र आणि अर्जुन ते दोघं जण बोलत असतात. अर्जुन इकडे म्हणत असतो सो नवरदेव हॅपी हॅपी स्माइली क्या बात आहे असं अर्जुन रुद्रला म्हणत असतो आणि पुढे म्हणतो की हो पण मी तुला आज इथे सावध करायला आले. रुद्र म्हणतो हे बघ तुम्हाला ना सारखं सारखं घाबरू नकोस. तर अर्जुन म्हणतो हे बघ मी घाबरवत नाही आहे, किसी ने कहा है शादी का लड्डू जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए. पण मला एक गोष्ट सांग, तू लड्डू व्हायला तू तयार आहेस हे तर मला कळतंय. त्यावरती रुद्र म्हणतो ज्या मुलीसोबत आयुष्य काढायचं स्वप्न रंगवलं होतं ना तर त्याच मुलीसोबत माझं लग्न जमतंय. म्हटलं खाऊनच बघूया ना लड्डू, पण एक सांगू का मैं नहीं पछताऊंगा. अर्जुन म्हणतो आय लाईक दिस कॉन्फिडन्स असं हे दोघं जण बोलत असतात. अर्जुन पुढे म्हणतो पण तुला एक गोष्ट सांग का, नशिबान आहेस तू. अरे गिरिजा खूप खरंच गोड मुलगी आहे बघ ना, किती कामली बोलते की कोणालाही हर्ट करत नाही, सगळ्यांना समजून घेते ती आणि तुमची जोडी ना शोभून दिसणार एकदमच, एकदम तुम्ही दोघं ना क्यूट आहात असं अर्जुन म्हणत असतो. आणि आता रुद्रला सगळ्या त्याच्या आठवणी आठवत असतात ज्या गिरिजासोबतच्या आहेत त्या मंदिरातल्या आगीमधल्या आणि गाडीवरती दोघंजणं फिरलेल्या. आणि पुढे रुद्र म्हणतो जे गुण आहेत ना गिरिजाचे तर बघता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो. अर्जुन म्हणतो अरे वा हाय हाय असा अर्जुन म्हणत असतो. आता पुन्हा इकडे सायली आणि गिरिजाचा सीन दाखवलाय. गिरिजा सायलीला म्हणत असते माहिती ग मला. सायली म्हणते पण नाही आणि बिन नाही, इतक्या सगळ्या गोष्टीतून तो बाहेर पडलीसच ना तर याही पुढे सगळं काही छानच होणार.
खात्री आहे माझी आणि आता अजिबात डोळ्यातून पाणी काढायचं नाही हं. आणि तिला दाखवते की हे बघ मी तुझ्यासाठी भेट वस्तू आणली आहे म्हणून. आता सायली तिच्या हातामध्ये ते गिफ्ट आणलेलं लग्नाचं देते. तर गिरिजा थँक्यू म्हणते आणि तिच्याजवळ येते. सायली म्हणते अगदी वेड्या बाई आहेस तू. आता पुन्हा आपल्याला अर्जुन आणि रुद्रचं सीन दाखवलेलं आहे. अर्जुन म्हणत असतो पण मित्रा तुला कितीही वाटलं ना की तू तिला ओळखतोस तर असं काहीही नसतं. तुला सांगतो मी, या मुली आहेत ना वेगळ्याच ग्रहावरच्या असतात. हो, तुला माहिती का, अगदी सिरियसली त्यांना पूर्ण समजून घेणारा पुरुष आजपर्यंत जन्माला आलेलाच नाही आहे. तर रुद्र सगळं हसत असतो आणि म्हणत असतो या बाबतीत तू मला सिनियर आहे. त्यावर अर्जुन म्हणतो तुला काय वाटतं मी माझ्या बायकोला चांगलं ओळखतो. रुद्र म्हणतो हो. अर्जुन म्हणतो नाही. तर रुद्र म्हणतो अरे म्हणजे. तर अर्जुन म्हणतो आपल्याला कितीही वाटत असलं ना की आपण त्यांना ओळखतो तर त्या वेगळ्याच ग्रहावर असतात कधी, म्हणजे डोक्यात काहीतरी सुरू असतं, करतात काहीतरी आणि बोलत काहीतरी वेगळंच असतात. पण तुला सांगू का रुद्र, हे सगळं जरी असलं ना तरी ते आपलं प्लमझीनेस, रफ अँड टफ वागणं आणि सगळं काही आहे ना तर ते सांभाळून घेत असतात आणि त्यांची आपल्याकडून फक्त एकच अपेक्षा असते की आपण त्यांचे इमोशन समजून घ्यावेत आणि तिथं आपल्याला ही जरा ना सॉफ्टच व्हावं लागतं. त्यावर रुद्र म्हणतो हो खरं आहे. आता पुढे अर्जुन म्हणतो आय एम डॅम शुअर की तू गिरिजाला नक्की समजावून घेशील. कसं असतं ना की लग्नानंतर तू तुझ्याच घरी असणार आहे पण ती मात्र तिचं घर सोडून इथे येणार आहे. सो तिला इथे ॲडजस्ट व्हायला जरासा वेळच लागणार आहे. सो जस्ट तू तिला तिची स्पेस दे. फक्त एकच गोष्ट कर तिच्यासाठी की तिच्या पाठीशी तू ठामपणे उभा राहा, बस एवढंच करतो. असं म्हटल्यानंतर रुद्र थोडा विचार करतो आणि रुद्र म्हणतो जीव गेला तरीही मी तिच्या पाठीशी उभाच राहील आणि ही माझी जबाबदारी आहे. अर्जुन म्हणतो ओके. आता मला माहिती आहे कारण हे सगळं तू करशीलच. कारण तर रुद्र म्हणतो कारण चांगल्या माणसासोबत नेहमी चांगलंच होतं. आता अर्जुन त्याच्या हातात टाळी देतो कॉंग्रॅच्युलेशन म्हणून आणि दोघं जण एकमेकांची गळाभेट घेतात आणि दोघं जणही आता खाली लग्नाच्या तयारीसाठी खाली निघून जातात. खूपच छान असा महासंगम एपिसोड दाखवलेला आहे प्रेक्षकांनो, तुम्ही नक्कीच टी व्हीवरती पहा. आता आपण पाहणार आहोत प्रियाचा सीन. तर प्रिया जी आहे तर ती महिपतचा फोटो मोबाईलमध्ये घेऊन सगळीकडे फिरत असते तुळजापूरमध्ये की महिपतला कोणी पाहिले का हे विचारायसाठी, कारण तिला महिपतचा शोध घ्यायचा असतो. आता प्रिया येते आणि अचानक एका मुलापाशी थांबते आणि म्हणते हे बघ मित्र, या माणसाला तू कुठे पाहिलंस का? बघ बरं तुला कुठं बघितल्यासारखं वाटतंय का? तर तो म्हणतो हो बघितल्यासारखं वाटतंय. प्रिया म्हणते नीट बघ हां. त्यावर तो मुलगा म्हणतो हां ते सुभानराव आहेत ना त्यांच्यासोबत बघितलं होतं मी यांना. तर प्रिया म्हणते सुभानराव? कोण सुभानराव, तुला माहिती आहे का? त्यावर तो मुलगा तो बोट करून दाखवतो की तो सुभानराव म्हणून. आता हे सुभानराव म्हणजे नागेश्वरचा खास माणूस असतात. आता प्रिया म्हणते ते खिरत्या पिंक कुर्त्यात उभारले तेच का? तो मुलगा म्हणतो हो. आता प्रिया पळत त्या सुभानरावकडे जाते आणि हाक मारते त्यांना, ओ सुभानराव असे त्यांना हाक मारत असते आणि त्यांना म्हणते सुभानराव. तर ते सुभानराव म्हणतात हां बोला. तर प्रिया त्यांना महिपतचा तो फोटो कॅमेऱ्यातला दाखवते आणि म्हणते की या माणसाला तुम्ही भेटलात का? आता महिपतचा फोटो बघता क्षणी सुभानरावला हे सगळं आठवतं आणि प्रिया म्हणत असते की तो मुलगा आहे ना तिथे, तो मुलगा म्हणाला होता की तुम्ही भेटलात या माणसाला म्हणून. आता सुभानरावला ते सगळं आठवत असतं महिपतचं सीन की महिपत जो आहे तर तो नागेश्वरचा खास मित्र असतो. सुभानराव म्हणतो हां ते मी असं काही ओळखत नाही या माणसाला, पण त्यांना ते सगुणाचा पत्ता हवा होता, फक्त मी त्यांना तिकडं गेलो एवढंच. त्यावरती आणि सुभानराव जास्त काही न बोलता बरं येतो असं म्हणून तिथून निघून जातो. आता प्रिया म्हणते ओ दादा सगुणा कोण, पण सुभानराव काही तिचं बोलून ऐकतच नाही आणि तिथून तो निघून जातो. प्रिया म्हणते आता ही सगुणा कोण आहे ते शोधून काढावं लागणार आहे. कोणाला विचारू मी, पण तिला काही केलं तिथं कुणीच दिसत नाही. आता पुन्हा प्रिया त्या मुलाकडे जाते ज्याने महिपतचा पत्ता सांगितला येते आणि पुन्हा त्याला विचारायला लागते मित्रा अरे हे ते सुभानराव म्हणाले की सगुणाचा पत्ता विचारत होता हा माणूस आणि तिकडेच गेलाय, तर सगुणा कोण आहे? त्यावर तो मुलगा म्हणतो सगुणा तर ती या झाडापाशी असते. प्रिया म्हणते इथे. तो म्हणतो हा. आता प्रिया तिकडे जाते. आता महासंगमचा दुसरा सीन आपण पाहतोय की एका रूममध्ये सावी आणि रुद्रची जी आत्या आहे तर त्या दोघीजणी बसलेल्या असतात आणि ती सावी गिरिजाच्या मेहंदीमध्ये कसलं तरी औषध मिक्स करत असते. आणि आता सावी औषध मिक्स करत असताना ती रुद्रची जी आत्या आहे ना तर ती म्हणत असते अजून टाक ना औषध, अजून टाक ना आणि व्यवस्थित मिक्स कर हां असं सांगून त्या मेहंदीमध्ये ते औषध सगळं व्यवस्थित मिक्स करत असतात या दोघीजणी.
ही सावी म्हणत असते, मावशी कधी एकदा ही गिरिजा मेहंदी हाताला लावते असं झालंय मला. तोपर्यंत ती रुद्रची आत्या जी आहे तर ती म्हणत असते की हे बघ, इतकी घाई करू नकोस आणि उगाच पुढचा विचार करत बसू नकोस. आधी हा मेहंदीचा वाडगा आणि गिरिजेचा मेहंदीचा वाडगा याची आपल्याला अदलाबदल करायची आहे. हे तुझ्या लक्षात आहे ना? सावी म्हणते, हो मावशी माझ्या लक्षात आहे, डोंट वरी, मी करते सगळं. आणि प्रिया आहे ना आपल्या मदतीला. ती मावशी म्हणते, आणि प्रिया कुठे गेली? तोपर्यंत सावी उठून दरवाजा उघडायला जाते आणि ती आत्या म्हणत असते की अरे दरवाजा का उघडतीयेस, बंद कर. तर सावी म्हणते, अगं थांब ना मावशी, मी बघते कुठे मला प्रिया दिसते का. इतक्यातच पटकन सायली त्या रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न करते आणि आतून रुद्रची आत्या म्हणत असते आत ये, पण सावीला आत येताच येत नाही. तोपर्यंत सायली तिथे येते आणि सायली जी आहे तर ती संशयाने बघेल या उद्देशाने रुद्रची आत्या पटकन तो जो मेहंदीमध्ये मिक्स करण्यासाठी आणलेलं औषध असतं ना तर ती लपवते. आता सायली दारावर येऊन म्हणते, नमस्कार मी सायली. आता या दोघीजणी ती रुद्रची आत्या आहे ती त्या औषधाकडे बघून पटकन औषध लपवते. सावी म्हणते, हाय काय हवंय? तर सायली म्हणते, नाही मला काही नको आहे, वासंती काकूनी सगळ्यांना मेहंदीसाठी बोलवलंय म्हणून मी तेच सांगायला आलेले आहे. आता असं म्हटल्यानंतर सायली बघते आतमध्ये डोकावून रूमच्या. सायली म्हणते, हे काय तुम्ही ती कशाला मेहंदी बनवली? बाहेर सगळ्यांसाठी बनवली ना मेहंदी. ठीक आहे, मी ही मेहंदी घेऊन जाते. असं म्हणून सायली ती मेहंदी उचलायला लागलेली असते. तोपर्यंत रुद्रची आत्या पटकन ती मेहंदी हातात घेते आणि म्हणते, नाही नको कशाला? सावी म्हणते, नाही मी मेहंदी इथे काढणार आहोत. सायली म्हणते, आमची नाही म्हणजे लग्न रुद्र आणि गिरिजाचं आहे, आमची मेहंदी म्हणजे काय तू नवरी आहेस का? त्यावर सावी पटकन म्हणते, हो म्हणून. आणि इकडे आपल्याला आता गिरिजाचा भाग दाखवलेला आहे. गिरिजाकडे रुद्र आणि रुद्रची आई येते आणि म्हणते, नवरीबाई एकटीच बसली काय? आज मला खूप मोठा वारसा तुला द्यायचा आहे. असं म्हणून एक हार जो आहे सोन्याचा तर तो रुद्रची आई गिरिजाला देते आणि म्हणते, आपल्या घराण्याचा हा वारसा आहे, हा पारंपरिक दागिना सोन्याची वज्रटीक आहे असं म्हणून ती गिरिजाच्या हातात देते. रुद्रची आई म्हणत असते, आपल्या घराण्याचा हा वारसा आहे, सोन्याची वज्रटीक असं म्हणून तिच्या हातामध्ये दिल्यानंतर पुढे म्हणते की लग्नानंतर माझ्या सासूबाईनेही मला दिली, आज मी ती तुझ्याकडे देते. असं म्हणून रुद्रची आई गिरिजाला तो दागिना देत असते. रुद्रची आई गिरिजा म्हणत असते, आऊसाहेब आहो. तोपर्यंत रुद्रची आई म्हणते की हे बघ, हा वारसा आहे, हा नुसता सोन्याचा दागिना नाही आणि हा वारसा इथून पुढे तुला चालवायचा आहे असं म्हणून गिरिजाच्या हातामध्ये तो दागिना दिला जातो आणि तिला सांगितलं जातं की पटकन हा दागिना घालून दाखव म्हणून. तर रुद्रची आई म्हणत असते, हा दागिना घालून दाखव, मला बघू तरी की माझ्या सुनबाईला हा दागिना कसा शोभून दिसतोय ते. असं रुद्रची आई म्हणते आणि पुढे म्हणते की अगं एक गोष्ट राहिलीच आणायची लगेच आणते. असं म्हणून रुद्रची आई तिथून निघून जाते. आता पुन्हा पुढचा सीन दाखवलेला आहे की सायली इकडे रुद्रच्या आत्याकडे आलेली असते आणि रुद्रची आत्या म्हणत असते, मला ना त्यात असल्या मेहंदीची ॲलर्जी आहे ना म्हणून आम्ही ऑर्गॅनिक मेहंदी बनवली इथे. सायली म्हणते, अच्छा बरं चालेल आणि पुढे सायली म्हणत असते की काय हो, ही सावी कोणाची वाट बघते की काही? त्यावर रुद्रची आत्या म्हणते, नाही तिची मैत्रीण येणार आहे ना म्हणून ती तिची वाट बघते. पुढे सावी म्हणते, हो अगं तीच येणार आहे आमच्या हातावर मेहंदी काढायला म्हणून मी तिची वाट बघते. सायली म्हणते, कोण मैत्रीण? त्यावर रुद्रची आत्या म्हणते, खूप प्रश्न पडतात ग तुला काय करायचंय? एक काम कर, जा त्या गिरिजाला काय हवं काय नको ते बघ, जा तिला तिकडे तुझी जास्त गरज आहे, जा. त्यावर सायली म्हणते, नाही बरोबरच आहे, मी तेच बघायला आले होते की गिरिजाला माझी कुठे गरज पडणार आहे ते. तुम्ही या खाली, तुमची काय ती ऑर्गॅनिक का काय ती मेहंदी घेऊन असं म्हणून सायली तिथून निघून जाते. सायली गेल्यानंतर रुद्रची आत्या म्हणते, हीच का ग ती सायली? त्यावर सावी म्हणते, हो प्रियाने हिच्याचपासून आपल्याला सावध राहायला सांगितलं होतं. रुद्रची आत्या म्हणते, मला ना प्रियाचं काही कळतच नाही, कुठे येते, जाऊ दे, तू एक काम कर, आत्ताच ही मेहंदी एक्सचेंज कर आणि जा घे ही मेहंदी आणि निघितून. असं म्हणल्यानंतर ती सावी ती मेहंदी जी आहे तर ती घेते आणि चाललेली असते ती मेहंदी एक्सचेंज करण्यासाठी. आपण पुढचा भाग इकडे पाहतोय, रुद्र आणि गिरिजाचा आपण फ्रेश असा एपिसोड पाहत आहोत. तर याच्यामध्ये रुद्रच्या आईने दिलेला जो हार आहे तर तो गिरिजा घालत असते, पण तो हार घालताना त्याच्या मागचा जो मणी आहे तर तो अचानक गळून पडतो आणि हा सगळा म्युझिकली भाग दाखवलेला आहे. साज हियो तुझा हे गाणं इथं प्ले केलेलं आहे. अचानक तो मणी खाली पडल्यानंतर रुद्र म्हणत असतो की मी काही मदत करू का? त्यावरती गिरिजा अतिशय लाजतच हो म्हणते आणि रुद्र जो आहे तर तो मणी बसवून देतो. खूपच छान हा भाग दाखवलेला आहे आणि रुद्र आरशातून गिरिजाकडे पाहत असतो.
त्यानंतर चुकून रुद्रचा स्पर्श होतो तिच्या पाठीला, तर ते लगेचच गिरिजा पुढे सरकते. रुद्र म्हणतो सॉरी हां, ते चुकून झालं म्हणून. आता असं झाल्यानंतर थोड्याच वेळात रुद्रची आई तिथे येते आणि रुद्रची आई तिथे येते आणि पाहते तिला, तर गिरिजाच्या अंगावरती तो हार जो आहे तर तो खूपच सुंदर दिसत असतो. आणि त्याच्या आधी रुद्रसुद्धा म्हणाला असतो की आज ह्या क्षणी या जगात माझ्यासारखं आनंदी कुणीही नसेल. आणि गिरिजा मनात म्हणत असते की यांना सांगायला हवं की माझ्या मनाविरुद्ध हे लग्न होतंय म्हणून. इतक्यातच रुद्रची आई येते आणि म्हणते की गजरा विसरला होता म्हणून आले हा परत. आणि म्हणते की वा काय शोभून दिसतोय ग तुला हा हार. हो ना रुद्र. तर रुद्र म्हणतो सुंदर. तर रुद्रची आई म्हणते काय सुंदर, काय दागिना सुंदर आहे की हार, की माझी सुनबाई कोण सुंदर आहे. त्यावरती रुद्र लाजतो जरासा. आता रुद्रची आई म्हणत असते कोणाचीही दृष्ट नको लागायला तुला, आम्ही येतो हं, चला आता रुद्र असं म्हणते. आणि रुद्रला चला म्हणते तर रुद्रचं लक्ष फक्त गिरिजाकडेच असते. ते पुन्हा म्हणते रुद्र चला आता. रुद्र म्हणतो हो हो. आणि आता ते दोघंजण सुद्धा तिथून निघून जातात. आणि गिरिजा जी आहे तर ती रूममध्ये आरशात स्वतःला बघत थांबते. सुभद्रांच्या घरातला सीन दाखवलेला आहे. कल्पनाताई टेन्शनमध्ये असतात. प्रतिमा त्या म्हणत असतात कल्पना नको एवढं टेन्शन घेऊ, सगळं ठीक होईल. कल्पनाताई म्हणतात प्रतिमा डॉक्टरने अस्मितांची काळजी घ्यायला सांगितली, त्यांनी जेव्हा तिला तपासलंय ना तेव्हापासून आहे ना मला चैनच पडत नाही आहे. प्रतिमा त्या म्हणतात अगं पण आपण दोघी आहोत ना, तिची काळजी घ्यायला हवं तर मी उद्याचा दिवस इथंच राहते हां. तर कल्पनाताई म्हणतात प्रतिमा मला काय वाटतंय की थोडीशी गडबड होईल, तरीही आपण अस्मिताचं प्रतिमा त्या म्हणतात अगं बोल ना. तर कल्पनाताई म्हणतात आपण अस्मिताचं ढोळे जेवण करून घेऊयात का. त्या प्रतिमा त्या म्हणतात अगं ढोळे जेवण तर करायचंच आहे, छान निवांत करून घेऊया, त्यात कसली गडबड. तर कल्पनाताई म्हणतात नाही म्हणजे मी म्हणते की उद्याच करायचं. प्रतिमा त्या म्हणतात उद्या. हो. तर कल्पनाताई म्हणतात की हो अगं जेवढ्या लवकर करू ना तेवढंच बरं आहे. काय आहे ना की डॉक्टरनी सांगितले की अस्मिताची परिस्थिती जरा नाजूक आहे. प्रतिमा त्या म्हणतात हो पण अर्जुन सायली लग्नाला गेलेत, पूर्ण इथं नाही आहेत आणि कितीही नाही म्हटलं तरी थोडी तयारी ती करावी लागेलच ना गं. कल्पनाताई म्हणतात हो अगं ते सगळं खरं आहे पण आपण घरच्या घरीच करूयात ना. काय ना की माझी पण इच्छा होती ग की तिचं डोळा जेवण दणक्यात करायला हवं म्हणून, पण काय ना की तिची सोनोग्राफी झाल्यापासून मला तर ना खूपच टेन्शन आलंय ग. नाही आणि जर का आपण अजून जर का थांबलो ना आणि अस्मिताला जर का दगदग नाही सहन झाली तर मग तिचं डोळा जेवण राहून जाईल ग, म्हणून म्हणते मी. त्यावर प्रतिमा त्या म्हणतात तुला एवढं वाटतंय ना प्रतिमा तर मग करूयात आपण हां तिचं उद्याच डोळे जेवण, तू काळजी करू नको, आपण आत्ताच तयारीला लागूयात. आता ह्या दोघी जणींचं छान बोलणं होतं. आता पुढचा सीन दाखवलेला आहे आपल्याला नागेश्वरच्या घरचा, म्हणजे तो हळदीचा सीन दाखवलेला आहे. आता ही गिरिजाची मेहंदी असं म्हणून रुद्रची आई तिथे आता नागेश्वर जो आहे तर तो या चिरंजीव या असं म्हणून रुद्रला बोलवतो, त्यासोबत अर्जुनला सुद्धा बोलवतो. आता अर्जुन आणि रुद्र दोघेही जण समोर बसतात मेहंदीच्या कार्यक्रमासाठी. आता अर्जुन म्हणतो तो एकदम मस्त म्हणतोय, एकदम लग्नगर वाटतंय. रुद्र म्हणतो तुमच्याही लग्नात हे सगळं केलं असेल ना. तर अर्जुन म्हणतो आमच्या लग्नात अरे आम्ही तर ना 2दा लग्न केले 2दा. रुद्र म्हणतो कसं काय. अर्जुन म्हणतो अरे यार आमचं लग्न ना इट वॉज युनिक. असं हे दोघं जण बोलत असतात. तिकडे सायली जी आहे तर ती गिरिजाला घेऊन येत असते आणि हे सगळं आपल्याला म्युझिकली दाखवलेलं आहे. रुद्र एकसारखा जो आहे तो गिरिजाकडे पाहत असतो आणि रुद्रची जी आहे तर ती नजर हटत नसते गिरिजावरून आणि अर्जुन त्याची मजा घेत असतो की तुला कळते का मी काय बोलतो ते, तुझ्या नाकावरती माशी बसलेली आहे, आता ती माशी रुसली आहे. असं तसं करून रुद्रला तो चिडवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण रुद्रचं अजिबातच लक्ष नसतं. रुद्र फक्त आणि फक्त गिरिजाकडे बघत असतो. आता गिरिजाला सायली समोर आणून मेहंदीसाठी बसवलेली असते, तिथे मेहंदी ही ठेवलेली असते आणि अर्जुन रुद्रला चेक करत असतो की त्याचं लक्ष आहे का नाही, पण रुद्रचं काही केलं लक्षच नसतं. तर रुद्रवरती अर्जुन हा हसत असतो. नंतर रुद्र शुद्धीवर येतो आणि अर्जुन जो आहे तर तो त्याला म्हणतो की अरे प्रेमात पडल्यावर नाही असंच होतं. रुद्र म्हणतो सॉरी हां. आता अर्जुनचं जे आहे तर ते लक्ष जातं सायलीकडे आणि अर्जुन सायलीला खुणीनेच छान दिसतेस असं तो खुणवून सांगत असतो की तू खूप छान दिसतेस असं अर्जुन सायलीला सांगतो. आता आपल्याला दाखवलं आहे की रुद्रसुद्धा गिरिजाला जे आहे तर ते असंच खुणीने छान म्हणून दाखवतो. हा सगळा सीन तुम्ही टीव्हीवरती नक्की पहा. टीव्हीवरती हे सगळं पाहायला खूपच छान वाटणार आहे. सायली गिरिजाला म्हणत असते की गिरिजा तुला टेन्शन आलं आहे. अगं साहजिकच आहे टेन्शन येणं, पण तुला ही जी हुरूर आहे ना ती या क्षणाचा आनंद आहे, कारण अगं नंतर याच तर सगळ्या आठवणी असतात असं सायली गिरिजाला समजावून सांगत असते आणि तिला म्हणत असते प्लीज आता स्माईल कर म्हणून. आणि समोर सगळेजण नागेश्वरच्या घरची मंडळी वगैरे सगळेजण बसलेले असतात. आता आपल्याला दुसरा सीन दाखवलेला आहे तर तो म्हणजे प्रियाचा.
प्रिया नागेश्वरच्या घराच्या बाहेर असते आणि सावीला फोन करते. सावी म्हणते अगं कुठं आहेस तू? प्रिया म्हणते हे काय अगं बाहेरच आहे, बोल ना. सायली म्हणते अगं ही बोलायची नाही करायची सावी म्हणते ही बोलायची नाही करायची वेळ आहे. तर प्रिया म्हणते म्हणजे? तर प्रिया म्हणते अगं बाहेरच उभी मी येते. सावी म्हणते अगं लवकरात लवकर ये, मेहंदीचा कार्यक्रम कधीही सुरू होईल. प्रिया म्हणते माझ्यासाठी थांबू नकोस, तू चालू कर हां मेहंदीच्या आदलाबद्दल. तर सावी हो म्हणून फोन ठेवते. इकडे प्रियासुद्धा फोन ठेवते आणि आता प्रिया घरामध्ये जाणार असते. प्रिया पटकन घरामध्ये जाते आणि आपण पाहते आणि तिला वाटतं की अरे प्रिया इथे. आता सायली जी आहे तर ती गिरिजाला म्हणते थांब हां मी आलेच. आणि इकडे सावी मेहंदीचा बाऊल बदलाबदली करण्यासाठी आलेली असते आणि चुकून एका बाईला तिचा धक्का लागतो. आता सगळेजण धावतात की त्या बाईला काय झालं हे बघण्यासाठी. इतक्यातच सायलीला जायचं असतं की प्रियाला बघण्यासाठी. आणि आता सावी जी आहे तर ती मेहंदी बदलण्यासाठी येते. तिथे सायलीचा चुकून धक्का लागतो आणि तिच्या हातावरची आणि तो जो मेहंदीचा बाऊल आहे ज्याच्यामध्ये औषध मिक्स केले तो बाऊल सावीच्या चेहऱ्यावरती पडतो, जो की सायलीचा चुकून धक्का लागलेला असतो ना त्यामुळे. आणि इथेच हा महासंगम हा एपिसोड संपलेला दाखवला आहे. पाहूया आता उद्याच्या भागामध्ये काय काय होतं ते. प्रेक्षकांना आज महासंगमचे 2 एपिसोड देण्यासाठी खूपच वेळ लागतो, खूप एनर्जी लागते आणि खूपच बोलावं लागतं, खूप मोठमोठे डायलॉग असतात. प्लीज या माझ्या एफर्टसाठी एक लाईक आणि नक्की सबस्क्राईब करा हां, कारण चॅनल मॉनिटाईजसाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आता पाहूया उद्याच्या भागामध्ये आपल्याला रुद्र आणि गिरिजाची मेहंदी जी आहे तर ती झालेली दाखवली आहे आणि वरच्या मजल्यावरती अचानक आग लागलेली आहे, बॉम्बस्फोट पण झालेला दाखवलेला आहे थोडासा. आणि नागेश्वरची बहीण जी आहे तर ती म्हणत असते अजून किती अपशकुन व्हायचे बाकी आहेत या घरात. आणि गिरिजा म्हणत असते मी या लग्नाला मनापासून तयार नाही आहे, म्हणून होतंय का हे सगळं. आता अर्जुन आणि सायली जे आहे तर ते काय करतात की सायली जी आहे तर ती पटकन गिरिजाला रुद्रच्या अंगावरती ढकलून देते की जे की दोघांना सुद्धा हळद लागलेली असते आणि म्हणते की हे बघा झाला ना चांगला शुभ शकून, ॲटोमॅटिकच आहे ना. तर ती रुद्रची मेहंदी गिरिजाला लागली म्हणजे नवऱ्याची उष्टी हळद मेहंदी नाही हळद असते. तर रुद्रची उष्टी जी हळद आहे तर ती गिरिजाला लागली असं सायली सांगते आणि त्या दोघांच्या हळदीचा कार्यक्रम हे दोघंजण मिळून छान पार पाडतात. आता भेटूया उद्याच्या भागात काय होतं ते. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल. टेक केअर, बाय.